भेळ खायला कधीपासून येत आहे आणि कुठून येत आहे? सांगवी. ओके काका, तुम्ही कधीपासून येता भेळ खायला आणि कुठून येता? पिंपळगुरू. मित्रा, तू कधीपासून भेळ खायला येतं आणि कुठून येतो? गोष्ट थँक्यू. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे राहुल भेळ खडकीमध्ये. तर ती ही भेळ आहे. ही खडकीची राहुल भेळ. तर आपण यांना विचारू हे भेळ कधीपासून सर्व करतात लोकांना. काका, भेळ कधीपासून चालू केली? 28-30 वर्ष झाले. ह्या भेळला 28 ते 30 वर्ष झालेत. ते कंटिन्यू इथंच खडकीमध्ये ते खूप फेमस आहे आणि पुण्याच्या जवळजवळ हडपसर, कोथरूड या भागातील लोक पण इथं भेळ खायला येतात. तिखट असले की बरं आहे. एक मीडियम खायची. मिठा क्या? मीडियम मीडियम. और तिखट कशी? तर ही घेतली भेळ आपण. त्या भेळेमध्ये वरून त्यांनी शेंगदाणे, शेव आणि हलकीशी कोथिंबीर वगैरे टाकले. तर आता आपण याचं टेस्ट बघू. खूप लांबून लोक येतात, पुण्याच्या कानाकोपऱ्यातून इथं येत आहेत. मगाचा एक हडपसरचा माणूस होता इथे, तो मला खास भेळसाठीच मी इथे येतो. तर आता आपण ही भेळ बघू. तर आपल्याला इथं 3 प्रकारच्या भेळ मिळतात: मीडियम, तिखट आणि सुकी भेळ. आणि पार्सललाही त्यांच्याकडे खूप छान पार्सल आहेत. छोटे छोटे पॅकेटमध्ये त्यांनी पार्सल केले आहे. ते चटणी सेपरेट पार्सल देते, चिंचेचं पाणी सेपरेट देतात आणि चिरमुऱ्यासाठी ते असे छोटे छोटे पॅकेट त्यांनी बनवून ठेवले. हे एक्स्ट्रा चार्ज करत नाहीत. त्या 40 रुपयालाच ही भेळ आहे. तर आता चला आपण आपल्या भेळकडे येऊ. एकदम कुरकुरीत भेळ आहे. तिखट गोड चांगला बॅलन्स एकदम आहे. म्हणजे यांचं चिंचेचं जे पाणी आहे त्याचा वेगळाच टेस्ट ह्या भेळमध्ये लागतो आहे. तीच यांची खासियत आहे. त्या पाण्यामुळेच ही भेळ, पूर्ण भेळा जी टेस्ट यायला पाहिजे ना, ती त्या चिंचेमुळेच येते. आणि जे तिखट त्यांचं आहे, मिरचीचा ठेचा, तो ते डायरेक्ट टाकून आपल्याला सर्व करतो. तर अशी ही भेळ आहे. तर ही भेळ नक्की तुम्ही ट्राय करा. खडकीत नक्की ही भेळ ट्राय करा. या भेळेची गर्दी बघा, खूप लोक इथे येतात. तुम्ही इथे या भेळेचा आस्वाद घ्या. राहुल भेळ म्हणून आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही आहे. त्यांना कॉन्टॅक्ट करून भेळ कधी सुरू असते, कधी गाडी बंद असते, त्याची चौकशी करतो.